पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट, तर तहसीलदार दुय्यम निबंधकांचं तात्काळ निलंबन। पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी, 43 एकर जमिनीसाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले, 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ, अंबादास दानवेंचा आरोप। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी बिल्डर शीतल तेजवानी आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल होणार। सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कात चुकीच्या पद्धतीने सूट दिल्याचा आरोप। पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस, 2% रक्कम म्हणजे 6 कोटी शुल्क भरण्याचेही आदेश। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवारांचं स्पष्टीकरण, तर अधिकची माहिती देण्यास पात्र पार्थ पवारांचा नकार। जमीन खरेदीच्या आरोपांवर बोलणं अजित पवारांनी टाळलं, पत्रकार प्रश्न विचारण्याच्या आधीच अजित पवार निघून गेले। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण, तहसीलदार सांगतोय की सहीच केली नाही, मग व्यवहार होऊ शकत नसेल तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली, सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, सुळेंची मागणी। कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं असली पाहिजेत, इतरांना परिसरात फिरकू देऊ नका, मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं आता वादाची शक्यता। हात लिहिता राहिला पाहिजे, संजय राऊतांकडून हॉस्पिटलमधला फोटो ट्विट, संजय राऊतांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची जालना पोलीस ठाण्यात तक्रार, बीडच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार दाखल, दोघे पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू।